ज्या सगळ्या आरबीआय कार्यकर्त्यांची मागणी होती त्या तुम्हाला किंवा एखाद्या आरबीआयच्या कार्यकर्त्यांना ती मिळाली नाही, म्हणून कुठेतरी आजही हे सगळे कार्यकर्ते नाराज आहेत आणि महायुतीच्या प्रचारामध्ये कुठेही दिसले नाही. त्यांची नाराजी आता दूर झाली का नाही? ते नाही, नाराजी दूर झालेली आहे. नाराजी सुरुवातीला नाराज होती, पण मी लगेच नाराजी असताना जागा सुटली नाही. त्यानंतर मी ताबडतोब कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत आणि महाराष्ट्रभर कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. शिर्डीमध्ये, अहमदनगरमध्ये सगळीकडे आपले कार्यकर्ते काम करत आहेत आणि त्यांनी राहिलेल्या वेळेमध्ये काम करावं, मतदान करून घ्यावं असं सगळ्यांना नम्र निवेदन आहे. वंचितने देखील उमेदवार दिला आहे. वंचितचा उत्कर्ष रूपमध्ये इथे निवडणूक लढत आहेत आणि त्यांना बी टीम म्हणून बघितलं जातं. आंबेडकरांनी ते उमेदवार दिला आहे यांच्या पराभवासाठी. आता प्रकाश आंबेडकरांची टीम कोणती आहे मला माहीत नाही आहे, पण माझी टीम ही टीम आहे. माझी टीम मात्र डायरेक्ट BJP सोबत आणि महायुतीसोबत आहे. त्यामुळं या ठिकाणी वंचितने काही ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये तेलंगणामध्ये स्टेटमेंट केलं आहे. नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नकली संतान म्हणून उद्देशून उद्धव ठाकरेंना उद्देशून स्टेटमेंट केलेले. काय वाटतं? काय केले स्टेटमेंट? नकली संतान, मुलगा नकली शिवसेना बोललेले. अच्छा, आता बोलले नकली संतान, नकली मुलगा, नकली मुलगा आहे बाळासाहेबांचा. आता आता मला काय माहीत नाही, ते काय बोललेले आहेत मला माहीत नाही आहे, परंतु आता त्याबद्दल काय मला माहिती नाही. त्याच्यावरती बोलताना उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की मी नकली नाही तर तुम्ही बेअक्कली आहे. कुठेतरी बेअक्कल पंतप्रधानांना म्हणणं कितपत योग्य आहे? ठीक आहे. आता एकतर भाषेचा प्रयोग जो आहे तो सर्वांनी थोडंसं सांभाळून बोलावं अशी आपली भूमिका आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला भूमिका मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. निवडणुकीमध्ये असे वार प्रतिवार असे होत असतात आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, त्यांना सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. नंदुरबारच्या सभेमध्ये प्रधानमंत्री आज म्हणाले की काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा ठाकरे आणि पवारांनी एनडीएमध्ये यावं, एनडीएमध्ये विलीन व्हावं. होईल असं शक्य? नाही, हीच आमची इच्छा आहे की त्यांनी इकडं यावं. म्हणजे आता तिकडे राहून काय उपयोग नाही, सगळे आमदार इकडे आलेले आहेत. पण प्रधानमंत्री असं म्हणालेत का? कारण मी काय ऐकलेलं नाही. प्रधानमंत्री असं म्हणाले शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत या राष्ट्रपती यावं आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या शिंदेबरोबर यावं. नाही, प्रधानमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि ही भूमिका मी यापूर्वी अनेक वेळेला मांडलेली आहे की पवार साहेबांनी विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे. जॉर्ज फर्नांडिस सारखे लोक, शरद यादव असतील, नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असेल, DMK असेल, त्यानंतर आपला म्हणजे असे अनेक जे पक्ष होते NDAमध्ये होते, तर एवढं पवारसाहेबांनी मनाला लावून घेणं बरोबर नाही. पवारसाहेबांनी देशाच्या विकासाचा विचार करून वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु देश जो आहे हा देश सर्वांचा देश आहे, लोकशाहीचा देश आहे आणि कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान हा जो ग्रंथ आहे हा सर्वांना मान्य असला पाहिजे. सगळा गीता सगळ्यांना मान्य नसेल, कुराण सगळ्यांना मान्य नसेल, त्रिपिटक सगळ्यांना मान्य नसेल किंवा बायबल सगळ्यांना मान्य नसेल, पण देशाचं संविधान जे आहे हे मात्र सर्व धर्मीयांनी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच त्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे. संविधान मान्य नसणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळं माननीय प्रधानमंत्र्यांनी अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका मांडलेली आहे की उद्धवजींनी तिकडे न राहता त्यांनी आता एकनाथ शिंदेंच्या सोबत किंवा शिवसेना धनुष्यबाण आहे, हे धनुष्यबाण त्यांच्या हातातून गेलेलं आहे, निसटलेलं आहे. आता मशाल जी आहे ती मशाल ती पेटलेली ते दिसते, पण निवडणुकीनंतर ती विझलेली मशाल दिसेल. त्यामुळं ती आता पेटलेली मशाल कायमची ती राहील असं नाही आहे. पवारसाहेबांची तुतारी जी आहे ती किती वेळेला वाजणार आहे असं नाही आहे. त्या तुतारीचा आवाज काय फार दूरपर्यंत जात नाही आहे. त्यामुळं घड्याळ जे आहे ते घड्याळ प्रत्येकाच्या हातामध्ये असते. त्यामुळं मोदी साहेबांनी मांडलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे
यांनी निवडणुकीनंतर, आता ते लगेच विचार करणार नाहीत, पण त्या निवडणुकीनंतर तरी त्यांनी हा विचार करावा आणि त्यांनी NDAमध्ये यावं, असं माझंही त्यांना नम्र निवेदन आहे. त्यांना पवार आणि शिंदेने नाही घेतलं तर RTI घ्यायला तयारच नसेल. हां आपल्याकडे जागा आहे. पवार शिंदेने घेतलं तर RTI घेईल का बरं? नाही, पवार साहेबांना जर अजितदादांनी घेतलं नाही किंवा एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना घेतलं नाही तर मी दोघांना घेण्यासाठी तयार आहे. इंडियावाले किंवा काँग्रेसवाले असं म्हणतात की आमचं जर सरकार आलं तर SC ST OBCचं आरक्षण काढून मुस्लिमांना देऊ, म्हणजे ते संविधान बद्दलच निघाले. नाही, आरक्षणच असं आहे की मोदी जी भूमिका मांडतायत ते काय मुस्लिमांच्या विरोधातली नाही. त्यांची भूमिका अशी आहे की शेड्यूल कास्ट आणि OBCचं आरक्षण धर्माच्या आधारावर नाही. कॉन्स्टिट्यूशनचा मेन बेस आहे की गरिबांना आरक्षण दिलं पाहिजे. काँग्रेसवाले म्हणतायत की आम्ही आरक्षण मुस्लिमांना देऊ. नाही, तेच म्हणजे काँग्रेसवाले म्हणतायत की आम्ही आरक्षण मुस्लिमांना देऊ, तर धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही असं घटनेचं जे तत्व आहे ते घटनेतत्व आहे. पण OBCमध्ये मंडल कमिशनच्या यादीमध्ये 80% मुस्लिम आहेत. 80% मुस्लिमांच्या जाती मंडल कमिशनमध्ये आहेत आणि त्या बॅकवर्ड म्हणून त्यांची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे, त्या मुस्लिम म्हणून नाही आहे. तर प्रधानमंत्र्यांचं काँग्रेसचं म्हणणं असं आहे की आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ. त्याच्या पाठीमागे त्यांचा डावपेच एवढाच आहे की मुस्लिम आज 14/19 निवडणुकीत काँग्रेससोबत नव्हते, तर ते आपल्यासोबत आले पाहिजे म्हणून ते सातत्यानं मुस्लिमांना आरक्षण देणार अशी भूमिका मांडतायत. पण अनेक मुस्लिम जे आहेत ते त्यांच्या भूलतापांना बळी पडणार नाहीत. आपण पाहिलेलं आहे की आपण रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी मुस्लिमांनी मोठी सभा घेतली आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असं त्यांनी सांगितलं. आम्हालाही दररोज ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं मुस्लिम कार्यकर्ते भेटतात. काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाणे शहरामध्ये नरेश म्हस्केंची रॅली निघाली. 3-3.5 तास मी त्या रॅलीमध्ये होतो. त्या ठिकाणी अनेक मुस्लिम मोहल्ल्यामध्ये फुलं उधळून आमचं उमेदवाराचं मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळं जरी काँग्रेस जरी किती बोलत असले तरी खालचा जो मुस्लिम आहे हा मुस्लिम हा नरेंद्र मोदींना आमच्या महायुतीला पाठिंबा देणार आहे आणि त्यामुळं काँग्रेसची भूमिका ही संविधान विरोधी आहे आणि म्हणून मुस्लिमांना आमचा विरोध नाही. मुस्लिमांना जे 10% आरक्षण जे आम्ही दिलेलं आहे, इकॉनॉमिक विकर सेक्शनला जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांनाही फायदा होतो, जे लोक SC ST OBCमध्ये नाहीत. आणि त्या ठिकाणी धर्माची कुठलीही अडचण अजिबात नाही. कुठल्याही धर्माच्या माणसाला ते आरक्षणाचा फायदा आहे. आणि ज्या योजना आम्ही जाहीर केल्या, जनधन योजनेमध्ये 50 कोटीपेक्षा जास्त अकाउंट उघडण्यात आले. त्यानंतर 46 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालं. 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर उज्ज्वला मिळाला आणि आवास योजनेची 4 कोटी घरं मिळाली. 7-8 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळाला. तर यामध्ये काही मुस्लिमांना ते देऊ नका असं अजिबात नाही आहे. म्हणजे आम्ही काही मुस्लिम विरोधी अजिबात नाही. प्रधानमंत्रीची भूमिका मांडत आहेत की शेड्यूल कास्टचं आरक्षण, आपल्या OBCचं आरक्षण काढून, SC STला काय प्रॉब्लेम नाही, पण OBCचं आरक्षण काढून आम्ही ते मुस्लिमांना ते देऊ, या भूमिकेला प्रधानमंत्र्यांचा विरोध आहे. प्रधानमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की OBCनाच अगोदर कमी मिळालेलं आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी तशी भूमिका मांडलेली आहे. पण काँग्रेसची भूमिका ही संविधान विरोधी आहे. राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करू शकत नाही आहेत. राहुल गांधींमध्ये तेवढी कपॅसिटी अजिबात नाही आहे आणि राहुल गांधी हे फक्त आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये तेवढे आता एक्सपर्ट झालेले आहे. पूर्वी ते त्यांना करता येत नव्हते, पण आता मोदींवरती सातत्यानं उलटसुलट बोलण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्याचा फायदा मोदींना जास्त होतो आहे. राहुल गांधी जेवढे जास्त विरोधात बोलतील तेवढा फायदा आम्हाला आहे. आणि देशातलं वातावरण जे आहे ते साऊथ इंडियामध्ये BJPला आणि NDAला चांगलं यश त्या ठिकाणी मिळणार आहे. यापूर्वी साऊथ इंडियामध्ये BJPला तेवढ्या जागा मिळत नव्हत्या. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि BJP एकत्र आलेले आहे. तामिळनाडूमध्ये BJP आणि PMK एकत्र आलेले आहेत आणि अनेक इतर काही छोटे मोठे ग्रुप आहेत.
आणि तेलंगणामध्ये काय आता 4 जागा BJPच्या आहेत, त्या 8-9 जागा येण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीनं साऊथ इंडियामध्ये, कर्नाटकमध्ये तर चांगल्या जागा येतील. तर म्हणून साऊथ इंडियामध्ये जागा वाढणार आहेत आणि काही ठिकाणच्या थोड्या जागा कमी झाल्याही तरी आम्ही 400पर्यंत जाऊ असा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्रामध्ये एनडीएला किती जागा मिळतील काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये 40पर्यंत जागा मिळतील. 40पर्यंत जागा मागच्या वेळेला आमच्या 41 होत्या. मला वाटतं 23 जागा BJPच्या होत्या आणि 18 जागा शिवसेनेच्या होत्या. त्यातले 13 खासदार आलेत ना आमच्या, त्यातले 13 खासदार हे आमच्या महायुतीसोबत आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की 40पर्यंत जागा आम्हाला मिळतील. पाहूया, जो निकाल येईल तो मान्य करण्याची भूमिका आमची नक्कीच आहे. पण आमचा अंदाज आहे की आम्हाला महाराष्ट्रात 400 जागा आणि देशामध्ये 400पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.